नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी हे जे काही विषयांची बोर्ड परीक्षेची तयारी चांगली व्हावी यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज सुरू केलेली आहे. त्यामधील फिजिक्स या विषयामधला हा एक महत्त्वाचा, अत्यंत सोपा असा टॉपिक आजच्या लेक्चरला मी डिस्कस करणार आहे. या चॅप्टरमधील अत्यंत कमी पॉईंट्स आहेत महत्त्वाचे आणि तेच पॉईंट दरवर्षी आपल्याला पेपरमध्ये पडतात. त्यामुळे हा चॅप्टर त्या ठिकाणी कुणीच मिस करू नका. या चॅप्टरमध्ये आपल्याला फुल आउट ऑफ फुल मार्क्स कसल्याही परिस्थितीमध्ये मिळालेच पाहिजे. या चॅप्टरचं नाव ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. कळलं सर्वांना? क्लिअर? ठीक आहे. आता या चॅप्टरमध्ये जर बघितलं तर थोड्याफार डेफिनेशन्स आहेत, थोडेफार प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या ठिकाणी एक्सपेरिमेंट वगैरे आहे. अत्यंत छोटा असा हा चॅप्टर, अत्यंत कमी अशा कन्सेप्ट असणारा हा चॅप्टर त्या ठिकाणी आहे. पहिला पॉईंट जर बघायचं म्हटलं तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके, पहिला पॉईंट जर बघायचं म्हटलं तर पहिल्या पॉईंटमध्ये आपल्याला महत्त्वाचा असणारा पॉईंट कोणता आहे? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये काय काय पडतं पेपरला? एक म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची डेफिनेशन पडते. त्याच्यामध्ये अजून 2-4 डेफिनेशन्स आहेत, त्या डेफिनेशन्स पडतात. जसं की थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, स्टॉपिंग पोटेन्शियल, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन, अशा प्रकारच्या काही डेफिनेशन्स आहेत, त्या सर्वांनी करायच्या आहेत. ओके, हे झाल्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा एक्सपेरिमेंट अत्यंत महत्त्वाचा. डायग्राम ड्रॉ करायला पडते, त्याचे ऑब्झर्वेशन्स लिहायला पडतात आणि अत्यंत इझी हा असा ठिकाणी एक्सपेरिमेंट आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे आपल्याला कळलं की फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची डेफिनेशन आणि बाकीचे 2-3 डेफिनेशन्स करायचे आहेत. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट सांगणारा एक्सपेरिमेंट चांगला करायचा आहे, त्याचे ऑब्झर्वेशन्स आपल्याला आले पाहिजेत. 2-3 ग्राफ्स येतं तेवढे करून घ्या. राईट? ओके. त्यानंतर मुलांनो, नेक्स्ट महत्त्वाचा असणारा पॉईंट आईन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. आपल्याला एक्सप्रेशन पण पडतं, इक्वेशन लिहायला पण पडतं, त्याचप्रमाणे ह्याच्यावरती न्यूमेरिकल्स पण पडतात आणि एकदम सोपं असं इक्वेशन आहे, लक्षात ठेवायचं सर्वांनी. ठीक आहे. नंतर आहे तुम्हाला फोटोसेल. फोटोसेलमध्ये काहीच सोडू नका. कन्स्ट्रक्शन आहे, डायग्राम आहे, त्याचं वर्किंग आहे, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, सोपं आहे. डी ब्रॉग्ली हायपोथेसिसवरती क्वेश्चन त्या ठिकाणी पेपरला पडतो, व्यवस्थित करून ठेवा. त्यामध्ये डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ वरती सुद्धा क्वेश्चन आपल्याला पेपरला पडतो. डायव्हिजन आणि जर्मर एक्सपेरिमेंट आतापर्यंत नवीन सिलेबसनुसार तरी पेपरला बोर्डाला पडलेला नाही आहे, परंतु जुन्या सिलेबसमध्ये एक वेळेस जर्मर डायव्हिजन एक्सपेरिमेंटची जी काही डायग्राम आहे ही डायग्राम पेपरला पडली होती. तुम्हाला मोकळ्या वेळेमध्ये ही डायग्राम ड्रॉ करायची, एकदा प्रॅक्टिस करा, एकदा दोनदा ही डायग्राम तुमच्या हाताखाली गेली तरी सुद्धा पेपरला तुम्ही सहजपणे ड्रॉ करू शकता. डायग्राम एकदम सोपी. ओके, चला आता मेन पॉईंटकडे जाऊया. कोणते कोणते क्वेश्चन्स आतापर्यंत आले होते त्याच्यावरून आपल्याला प्रॉपर ॲनालिसिस करायला की आपण या चॅप्टरमध्ये काय काय केलं पाहिजे. राईट? ओके. आज तर बघा, मी तुम्हाला मगाशी बोललो होतो त्याप्रमाणे विथ नीट लेबल डायग्राम डिस्क्राईब द एक्सपेरिमेंट. हा जो फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा एक्सपेरिमेंट आहे तो आपल्याला डिस्क्राईब करायचा आहे. त्याचप्रमाणे डिस्क्राईब द एक्सपेरिमेंट टू स्टडी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. बघा, हा पॉईंट किती वेळा पडलेला पेपरला? बघा, ऑक्टोबर 15ला पडलेला आहे, जुलै 19ला पडलेला आहे, फेब 23ला पडलेला आहे, 24ला पडला आहे. म्हणजे हा जो एक्सपेरिमेंट आहे हा आपल्याला पेपरच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. पेज नंबर 307 आणि 308 वरती हा एक्सपेरिमेंट दिलाय. डायग्राम तुम्हाला सर्वांना व्यवस्थित ड्रॉ करता आलीच पाहिजे. चला पुढं. ओके, नेक्स्ट. या ठिकाणी मुलांनो, जर तुम्ही बघितलं तर स्टेट आईन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन, आत्ता जस्ट बोललो तुम्ही, हे इक्वेशन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्या इक्वेशनमधल्या सगळ्या टर्म्स सांगता आल्या पाहिजेत. इन्सिडेंट एनर्जी काय आहे, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम काय आहे, वर्क एनर्जी फंक्शन काय आहे, एच म्हणजे काय, न्यू म्हणजे काय, न्यू नॉट म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे त्यांनी हे पण सांगितलं की त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या टर्म्स आहेत, त्या टर्मची नावं पण लिहा. कळलं का सर्वांना? क्लिअर? म्हणजे आईन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन या चॅप्टरमधलं महत्त्वाचं आहे. इक्वेशन व्यवस्थित लिहायचं. प्रत्येक टर्मचं जे काय तुमचं म्हणजे प्रत्येक जो सिम्बॉल आहे तो व्यवस्थित, तो सिम्बॉल कशाचा ते पण त्या ठिकाणी साईडला लिहून ठेवायचं. त्याच्यामधल्या फार तर फार 3 कंडिशन्स लिहायच्या. म्हणजे फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी इक्वल टू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी लेस दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, हे तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. पेज नंबर 310, 313 पर्यंतचं जो काही पेजेस आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी हे त्यांनी इक्वेशन दिलेलं आहे. परंतु टेक्स्टबुकमध्ये असं बरंच काही व्हास्ट दिलेलं आहे. तुम्ही थोडक्यात लिहायचं आईन्स्टाईन्स इक्वेशन आणि त्याच्या कंडिशन्स. ओके, कंडिशन्स म्हणण्याऐवजी त्याच्या केसेस म्हणा. राईट? आणि फेब 25ला पडलेला क्वेश्चन आहे हा. राईट? ओके. आज आता मगाशी बोललो तुम्ही याच्यामध्ये काय डेफिनेशन्स आहेत, जसं की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट 3 वेळेस पडलेला आहे. स्टॉपिंग पोटेन्शियल महत्त्वाची डेफिनेशन आहे. फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन महत्त्वाची डेफिनेशन आहे. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची अशी डेफिनेशन आहे. या चॅप्टरमध्ये जर बघायचं म्हटलं तर डेफिनेशन्सला
पहिली इम्पॉर्टन्स द्या. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट त्याचा एक्सपेरिमेंटला दुसरी इम्पॉर्टन्स द्या. आइन्स्टाईन्स इक्वेशन त्याला तिसरी इम्पॉर्टन्स द्या. आणि डी ब्रॉग्ली हायपोथेसिसमध्ये डी ब्रॉग्ली हायपोथेसिस आणि डी ब्रॉग्ली वेवलेंथ कॅल्क्युलेट करणं याला नेक्स्ट इम्पॉर्टन्स द्या. एवढे पॉईंट जरी तुम्ही सर्वांनी केले तरी पण या चॅप्टरमध्ये तुम्हाला सगळेच्या सगळे मार्क्स मिळून जातील. सर्वांनी लक्षात घ्या. राईट. ओके, चला पुढं. नेक्स्ट आहे मुलांनो ओके, न्यूमेरिकल आहेत. एकदम सिंपल न्यूमेरिकल्स आहेत. कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ इन्सिडेंट फोटॉन. तुम्हाला ई इज इक्वल टू एच न्यू फॉर्म्युला वापरायचा. ई इज इक्वल टू एच न्यू. एकदम सिंपल असे पॉईंट्स आहेत. न्यू म्हणजे सी अपॉन लॅम्बडा. सो डायरेक्टली यू हॅव टू पुट द व्हॅल्यूज अँड गेट दी आन्सर. ओके, लक्षात घ्या सर्वांनी. मग ते आन्सर तुम्ही इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये पण काढू शकता, ज्यूलमध्ये पण काढू शकता, जसं विचार असेल तसं. या पर्टिक्युलर केसमध्ये त्यांनी आपल्याला असं काही विचारलेलं नाही आहे, त्यामुळे आपण ज्यूलमध्ये जरी आन्सर काढलं तरीही चालेल. पण क्वेश्चन्स इतक्या सिंपल फॉर्म्युल्यावरती आधारित आहेत, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पॉईंट, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन ऑफ मेटल. आता मेटलचं वर्क फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन 4.2 इलेक्ट्रॉन होल्ड दिलेलं आहे. फाइंड द थ्रेशोल्ड वेवलेंथ. व्हेरी सिंपल अगेन. वर्क फंक्शन तुम्हाला माहिती आणि एकदम छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत बघा. ठीक आहे, जसं की तुम्हाला माहिती वर्क फंक्शन फाय नॉट इज इक्वल टू एच न्यू नॉट, म्हणजेच वर्क फंक्शन फाय नॉट इज इक्वल टू एच सी अपॉन लॅम्बडा नॉट. सो हे दिलेलं आहे त्यांनी. आता 4.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. 1.6 इंटू 10⁻19 डिवाइड करायचं. म्हणजे कॅल्क्युलेशन्स करताना त्या पण गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी बघून घ्यायच्या आहेत. म्हणजे हे फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन 4.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट दिलं आहे, त्याचं ज्यूलमध्ये कन्व्हर्जन करा, नाहीतर या पार्ट्सचं रूपांतर तुम्ही इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये करा. कशा प्रकारे सॉल्व्ह केलं तरीही चालेल, परंतु इतक्या सिंपल फॉर्म्युल्यावरती आधारित या ठिकाणी आपल्याला मार्च 22ला विचारलेला क्वेश्चन आहे. फोटोसेलमध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितलं, ड्रॉ नीट लेबल डायग्राम फोटोसेलची पडते. ठीक आहे, डिस्क्राईब कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी पेपरला पडतं. ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा आपण एक्स्ट्रा करू शकतो. पेज नंबर 316 म्हणजे 316 वरती आहे. नेक्स्ट पॉईंट, व्हॉट इज द डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. मगाशीच बोलले, महत्त्वाचं आहे. ऑप्टेन द रिलेशन फॉर डी ब्रॉग्ली वेवलेंथ. एकाच ह्याच्यामध्ये हे क्वेश्चन आलेला आहे. 2-3 वेळेस रिपीट झालेला क्वेश्चन आहे. व्यवस्थितपणे त्या ठिकाणी करून घ्या. टेक्स्टबुकमध्ये हा चॅप्टर बऱ्यापैकी असा व्हास्ट दिला आहे, आपण त्याला व्यवस्थित समराईज करून प्रिपरेशन करू शकता आणि या चॅप्टरमध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मार्क मिळू शकतात. डी ब्रॉग्ली वेवलेंथ हा तुमचा पुस्तकामधला सॉल्ड एक्झाम्पल आहे, तो व्यवस्थित करून घ्या. फेब 23ला ॲज इट इज क्वेश्चन या ठिकाणी पडलेला आहे. नेक्स्ट, हाही क्वेश्चन महत्त्वाचा आहे. पेज नंबर 323ला त्या ठिकाणी पडलेला आहे. समज सर्वांना क्लिअर. ठीक आहे, म्हणजे पेज 323 वरती सिमिलर टाईपचा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल आणि जुलै 23ला हा पेपरला पडलेला क्वेश्चन आहे. आता याच्या व्यतिरिक्त या चॅप्टरमध्ये जर बघितलं तर आपण काय म्हणू शकतो की या चॅप्टरमध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन चांगले करा. प्रिव्हियस इयरचे जे काही न्यूमेरिकल्स आहेत त्या न्यूमेरिकल्सचा पॅटर्न एकदा बघून घ्या. ओके, एखादं चांगलं PYQचं जे काही पुस्तक आहे ते पुस्तक रेफर करा. या चॅप्टरमध्ये तुम्हाला सगळेच्या सगळे मार्क्स मिळून जातील. ओके, तर मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.